2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले। दिनेश, काय सविस्तर माहिती? बघा, बहुचर्चित बहुप्रतीक्षित ठाकरे बंधूंची राजकीय युतीची अधिकृत घोषणा कधी होणार या बाबतीतली उत्सुकता शिगेला होती। पण TV9 ने याआधीही सांगितलं होतं की ज्या दिवशी मुंबई महापालिका आणि अन्य महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होईल त्यावेळेसच ठाकरे बंधू आपल्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा करतील। जी आता खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते, येत्या 2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते। पण जी माहिती मिळते आहे, ठाकरे बंधू ही आपली राजकीय युती घोषित करताना त्यात काँग्रेस नसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे। याआधी आपण बघितलं, ठाकरे बंधूंचं कौटुंबिक मनोमिलन झालेलं आहे, मनभेद दूर झालेले आहेत। पण राजकीय युती कधी होणार या बाबतीत प्रश्न विचारले जात होते। त्या अनुषंगानं जेव्हा जागा वाटपाचं जागा आरक्षण सोडत जाहीर झाली, त्यानंतर ठाकरे बंधूंची जागा वाटपाची बोलणी सुरू झाली। यात दोनदा काही तांत्रिक अडचणी आल्या। या तांत्रिक अडचणी बाजूला केल्या गेल्या। मुंबई महापालिकेसाठी अनिल परब, सूरज चव्हाण आणि वरुण सरदेसाई असे शिवसेना युबीटीकडून जागा वाटपाच्या प्रक्रियेत चर्चा करत आहेत, तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे चर्चेत सहभागी झालेले आहेत। आता अवघ्या 15 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, म्हणजे आज 15 डिसेंबर आहे आणि 30 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। त्यामुळे राजकीय युती 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आपली युती किंवा आघाडी या 15 दिवसांच्या आत जाहीर करून जागा वाटपाचा फॉर्म्युलाही याच कालावधीत अंतिम स्वरूप त्याला द्यावं लागणार आहे। त्यामुळे ठाकरे बंधू येत्या 2 ते 3 दिवसात आपल्या राजकीय युतीची घोषणा करू शकतात अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते। तर काँग्रेसचं राष्ट्रीय राजकारणाचं धोरण हे ठाकरे बंधूंच्या युती सहभागी न होण्याचं मुख्य कारण ठरू शकतं असंही म्हटलं जात आहे। आता प्रतीक्षा असेल की NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंच्या युतीत असणार का? पण जी माहिती मिळते आहे, शरद पवार हे ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। एका बाजूला महायुती एकसंघपणे निवडणुका लढवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र महाविकास आघाडीत काँग्रेस त्या भूमिकेत नाही आहे। त्यामुळे ठाकरे हे स्वतंत्रपणे आपल्या युतीच्या ताकदीवर या निवडणुका लढतील आणि शक्यता आहे की शरद पवार यांची NCP या सगळ्या त्यांच्या एकत्रीकरणात आणि राजकीय युती करण्यामध्ये सहभागी असू शकेल। सगळ्यात महत्त्वाचं, जसं मुंबई महापालिका आहेत तशा अन्य महापालिकांमध्येही ठाकरे आणि मनसे ठाकरे बंधूंनी आपापल्या कमिट्या स्थापन केल्या आहेत आणि तिथेही जागा वाटपाच्या बोलणी संदर्भातली प्रक्रिया सुरू झालेली आहे। नक्कीच, धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।